आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊन महाराष्ट्र लाईव्ह मधून। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला। त्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मुस्तफा खामेनी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मात्र इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये मुस्तफा खामेनी हे जखमी झाल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तवाहिन्यांनी दिली आहे। मुस्तफा खामेनी हे दिवंगत अयातुल्ला खामेनींचे पुत्र आहेत। सर्वोच्च नेत्याचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच मुस्तफा खामेनींवरती अशा पद्धतीने हल्ला झाल्यामुळे सध्या इराणमध्ये भीतीचं वातावरण आहे। आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता भारतातील हॉटेल व्यवसायाला बसण्यास सुरुवात झाली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स हे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर पुढील 3 दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिला तर मुंबईतील जवळपास 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता ही वर्तवली येते। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा देशामध्ये आणि राज्यामध्ये पाहायला मिळतोय। गॅसचा तुटवडा मुंबईमध्ये आता जाणवायला सुरुवात झाल्यामुळे मुंबईतील सद्यस्थितीमध्ये 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहार संघटनेकडून देण्यात आली आहे। आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळात भारतातील हॉटेल व्यवसायाला बसण्यास सुरुवात झाली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंगळुरूमध्ये आजपासून हॉटेलला टाळं लागणार आहे। बंगळुरू हॉटेल असोसिएशनने केलेल्या घोषणेमुळे फूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसणार आहे। यामुळे नोकरदार पर्यटकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो। हॉटेल चालकांनी तेल कंपन्यांना तातडीने गॅसचा पुरवठा सुरू करण्याचं आवाहन केलं आहे। भाजीपाल्यासोबतच भारतातील लघु उद्योगांना देखील युद्धाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे। भारतातील तब्बल 7,500 लघु उद्योग कंपन्यांना आखातातील देशातील युद्धाची झळ ही आता बसणार आहे। युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। तर परिणामी पिंपरी चिंचवडमधील 15,000 7,500 कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे ज्यांना फटका बसतोय। तर यापैकी काही कंपन्यांमधील गॅसचा साठा आणि आजचा संपुष्टात आलाय तर काही कंपन्यांचा साठा येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये संपुष्टात येण्याची शक्यता ही वर्तवली जाते। भोसरीतील श्री इंजिनियर्स कंपनीतील व्यावसायिक गॅस संपल्यामुळे प्लाझ्मा मशीनचा पर्याय हा अवलंबतायत। मात्र त्यांचं दिवसाचं उत्पादन हे थेट निम्म्यावरती आलंय। त्यामुळे नुकसानीचा आकडा हा कोट्यवधीत जाण्याची शक्यता आहे। युद्धाचे चटके आता महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना देखील बसू लागलेत। कतारनं एलएनजीचं उत्पादन थांबवल्यामुळे भारताला होणारा पुरवठा हा विस्कळीत झालाय। त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे गॅसवरती गेलेत। संभाजीनगरमध्ये एलएनजीच्या तुटवड्याचा अनेक उद्योगांना फटका बसलेला असून एलएनजी अभावी 5 मोठ्या उद्योगांचं उत्पादन हे ठप्प झालंय। तर उद्या एमआयडीसी मधील आणखी उद्योग ठप्प होण्याची शक्यता आहे। ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना एलएनजीचा तुटवडा हा मोठा फटका बसतोय। एमआयडीसीला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन एलएनजीची गरज असते। मात्र युद्धामुळे तो विस्कळीत झालाय आणि दरम्यान शेंद्रा, वाळूज, चिखलठाण्यात देखील ऑटोमोबाईलला देखील गॅस तुटवड्याचा फटका बसतोय। याशिवाय एलएनजीच्या तुटवड्यामुळे स्टील कंपनीमध्ये युनिट बंद पडण्याच्या मार्गावरती आहे। हमारे रिसर्च के हिसाब से 24-25 में जो डेटा है उसके अकॉर्डिंगली कम से कम 250 टू 300 टन्स पर डे का यूसेज है इंडस्ट्री में। और ये भी इंडस्ट्री में ऑटोमोबाइल इंडस्ट्री सबसे ज़्यादा ये यूज़ करती है। सेरेमिक जो इंडस्ट्री है वो यूज़ करती है, फार्मा इंडस्ट्री यूज़ करती है। चितेगांव में काफ़ी बड़ी स्टील कंपनीज हैं, उनके पास में भी यूज़ होता है। तो ये जो पर डे यूसेज है टन का, ये उससे भी ज़्यादा होने वाला है। इसमें कुछ यूनिट्स बंद होने में है, कुछ यूनिट्स के पास में थोड़े दिन का स्टॉक बचा हुआ है और कुछ यूनिट्स जस्ट दे आर ऑलमोस्ट ऑन द वर्ज नाउ। गॅस, पेट्रोल, डिझेल बाबत केंद्र सरकार योग्य उपाययोजना करत आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। केंद्र सरकार तेल, गॅस सगळ्या गोष्टीची काळजी घेते आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीही कुठेही तुटवडा पडू नये म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना चाललेल्या आहेत। कोणीही अफवा पसरवू नये, कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नये। अफवेवर विश्वास ठेवून जर साठेकरण आपण सुरू केलं तर परिस्थिती खराब होईल। त्यातनं डिमांड आणि सप्लाय हे जे काही सूत्र आहे ते सूत्र कुठेतरी गडबडेल। आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे
कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये पेट्रोलियम मंत्रालयानं गॅस पुरवठ्यावरती स्पष्टीकरण दिलंय. घरगुती त्याबरोबरच रुग्णालय, शिक्षण संस्था यांना प्राधान्यानं गॅस पुरवठा करण्याचं आवाहन पेट्रोलियम मंत्रालयानं केलेलं आहे. तर तेल रिफायनरीचा अधिक एलपीजी उत्पादन करण्याचा आणि त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजीसाठी करण्याचे आदेश हे देखील जारी करण्यात आलेत. तर साठेबाजी टाळण्यासाठी गॅस बुकिंगचा कालावधी 25 दिवसांपर्यंत वाढवण्याचे आदेश देण्यात आलेत. आखाती युद्धाचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावरती दिसू लागला. या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती 30% अधिक वाढलेल्या आहेत. आखाती देशांमधून जहाजाद्वारे भारतामध्ये येणारं कच्चं तेल हे अडकल्यामुळे पुरवठ्यावरती परिणाम होतोय. याच कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेल तयार होत असल्यामुळे इंधन दरवाढीची शक्यता आहे आणि त्यामुळे डिझेलवरती चालणाऱ्या वाहतुकीचा खर्च हा वाढून भाजीपाला आणि इतर किराणा वस्तूंची किंमत ही देखील वाढू शकते. तर या परिस्थितीवरती सरकार जास्तीत जास्त 1 महिना नियंत्रण ठेवू शकतं असा तज्ञांचा अंदाज आहे. सरकार शेवटी काय करतं की आपल्या टॅक्सेसमधून रेव्हेन्यू कमावतं आणि बजेटमध्ये सांगितल्याप्रमाणे खर्च करतं. आता जर सरकारला विकत जे आणते सरकार त्याला जास्त पैसे द्यायचे आणि आपल्याला विकतंय सरकारी कंपन्यांवर ते कमी पैशात, तर त्याचा भार कधी ना कधी त्या तिजोरीवरती पडणारच आहे. सध्या ह्या काही दिवसांचा सरकार झेलू शकतं, ॲब्सॉर्ब करू शकतं. पण हे जर युद्ध काही आठवडे जर चाललं तर मात्र सरकारलाही विचार करायला लागतो, कुठलंही सरकार असो मग ते जगभरामध्ये तेल दर वाढवण्यासाठी. त्यामुळे सध्या स्थितीत मला वाटत नाही सरकार वाढवेल म्हणून, हे माझं वैयक्तिक मत आहे. पण हे जर युद्ध काही आठवडे जर चाललं तर नक्कीच सरकार बसून विचार करणार, यातही काही शंका नाही. इराण-इस्रायल युद्धामुळे विमान उड्डाणं ही रद्द झालेली असून भंडारा जिल्ह्यातील भेंडी आणि बागायती पिकांची आखाती देशामध्ये जाणारी निर्यात ही पूर्णपणे बंद झाली आहे. हा माल भंडाऱ्याच्या बीटीबी मार्केटमध्ये अडकून पडलाय आणि अशातच सध्या कडाक्याचं ऊन आणि दुसरीकडे मालाची मागणी घटल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र याच संकटावरती व्यापाऱ्यांनी एक नामी युक्ती शोधली आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे पालेभाज्या आणि भेंडी ही सुकू नये, त्यांचा दर्जा घसरू नये यासाठी बर्फाचा देशी जुगाड करण्यात आलाय. मालवाहू गाड्यांमध्ये भेंडीच्या गोण्या आणि प्लास्टिक पिशवीमध्ये भरल्या जातात किंवा त्यावरती बर्फाचे तुकडे हे ठेवले जातात. त्यामुळे साध्या मालवाहू गाडीचं रूपांतर एका मिनी कोल्ड स्टोरेजमध्ये होतं. भंडाऱ्याचा हा भाजीपाला आता साता समुद्रपार गेला नाही तरी देशांतर्गत मोठ्या बाजारपेठा काबीज करतोय. संकटाच्या काळामध्ये डगमगून न जाता भंडाऱ्याच्या या चालत्या फिरत्या कोल्ड स्टोरेजनं शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसून त्यांना दिलासा दिलाय. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे ब्राझीलनं साखरेवरील आपलं लक्ष हे वळवून इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारत सरकारनं पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 2000 कोटी लिटर इथेनॉल क्षमता असलेल्या उद्योगाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. गहू, ज्वारी, मका, धान आणि ऊस उत्पादकांना याचा फायदा होणार आहे. साधारणतः 40,000 कोटी रुपयांचं परकीय चलन यामुळे वाचू शकतं असा अंदाज माजी सहकार मंत्री आणि राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. इथेनॉल कोण तयार करतं? तर गहू पिकवणारा शेतकरी, मका पिकवणारा शेतकरी, ऊस पिकवणारा शेतकरी आणि ज्वारी पिकवणारा शेतकरी किंवा भात पिकवणारा, धान पिकवणारा शेतकरी, ह्याच्यातून हे इथेनॉल केलं जातं. तर मला असं वाटतं याचा फायदा शेतकऱ्याला होईल, याचा फायदा केंद्र सरकारला होईल आणि पर्यायानं ग्राहकाला आणि मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा किमती नियंत्रित ठेवण्यामध्ये ह्याचा उपयोग होऊ शकेल. युद्धामुळे कुवेतमध्ये अडकलेला अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार आज भारतामध्ये परतणार आहे. कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनय सुभेदार आणि अन्य महाराष्ट्रीयन नागरिकांना सौदी अरेबियामधून भारतामध्ये परत आणण्याचं नियोजन हे करण्यात आलं. कुवेतमध्ये अडकलेल्या या सगळ्या भारतीयांना 700 किलोमीटरचा रस्ते मार्गाने प्रवास करून सौदी अरेबियाला आणण्यात आलं. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी पुढाकार घेतला. दरम्यान या संदर्भामध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केलेली होती आणि त्या संदर्भातला त्यांचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल देखील झालेला होता. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झालाय आणि अशातच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सातत्यानं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत सभागृहामध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी विविध संसदीय आयुधांचा वापर केला. मात्र अद्याप या विषयावरती चर्चेसाठी दोन्ही पक्षांना ना विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिली ना विधान परिषद सभापती यांनी परवानगी दिली आहे. याबाबत विधान परिषदेमध्ये शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आमची चर्चा
नाकारली का जात आहे? कोणाचा दबाव आहे का? असे सवाल उपस्थित केले. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार दिल्लीमध्ये आज राहुल गांधींची भेट घेणार आहेत. याआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांची रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. अजित पवारांच्या अपघाताचा चौकशीचा मुद्दा हा संसदेमध्ये लावून धरण्याची मागणी रोहित पवार राहुल गांधींकडे करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आज शपथ घेणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नव्या राज्यपालांना शपथ देणार आहेत. राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. मिरज तालुक्यातील बुधगाव पंचायत समिती गणातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सदस्यांचं अपहरण झाल्याची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. आज होणाऱ्या पंचायत समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवरती अपहरण झाल्याची सदस्यांच्या कुटुंबियांकडून सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. पांडुरंग इंगळे असं अपहरण झालेल्या सदस्याचं नाव असून काल संध्याकाळी 5 वाजता माधवनगर रोड इथल्या शेतामध्ये कामानिमित्त गेलेले असताना तिथून त्यांचं अपहरण झाल्याची तक्रार पांडुरंग यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आलाय. लग्नाच्या नावाखाली अनेकदा फसवणुकीचे प्रकार हे समोर येत असल्यामुळे सरकार काही कारवाई करणार का, असा सवाल आमदार प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला. त्याला मंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलंय. योजना तयार करून कारवाई केली जाईल, असं पंकज भोयर यांनी उत्तर दिलंय. गावामध्ये, खेडेगावामध्ये 50-100 अशी मुलं आहेत की त्यांचं वय वर्ष 25-30 उलटून गेलेलं आहे. त्यांना मुलीच मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणजे उलटा आता हुंडा द्यायची पद्धत, आता मुलींना हुंडा द्यावा लागतो तर लग्न होतंय. आणि फसवणुकीचे प्रकार फार व्हायला लागलेत. बोगस मुली आणतात, लग्न करतात, एकाच मुलीचे 4-4 लग्न. हे असे प्रकार फसवणुकीचे सुद्धा पैसे घेऊन 2.5-3 लाख रुपये हे लुटले जातात अशी परिस्थिती आहे. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रकाशदादा सोळंके यांनी वर्तमान परिस्थितीत होणाऱ्या वास्तवाबद्दल देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि निश्चितपणे आपण आपल्या अनुभवावरून ही माहिती सभागृहाला दिली आहे. ह्या दिलेल्या माहितीची नोंद घेऊन याच्यावर काय काय चांगली कार्यवाही आणि आपल्याकडून सूचना घेऊन याच्यावर देखील काही योजना तयार करण्यात. राज्यात वाढत्या हुंडाबळीच्या घटनांवरून विधानसभेमध्ये सवाल जवाब झाले. काँग्रेस आमदार ज्योती गायकवाडांनी हा मुद्दा उपस्थित करत दिवसाला तब्बल 20 हुंडाबळीच्या घटना घडत असल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर हुंड्यासाठी मुलांचे रेटच ठरलेले असतात असं देखील त्यांनी सांगितलं. त्यांच्या या प्रश्नावरती उत्तर देताना हुंडाबळी रोखण्यासाठी लवकरच बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असं मंत्री पंकज भोयर यांनी सभागृहामध्ये सांगितलंय. देशामध्ये 60,000 केसेस अजून प्रलंबित आहेत. हुंडाबळीच्या मृत्यूच्या 50,000 केसेस ह्या 1 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित आहेत. म्हणजे एवढ्या घटना 1 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित ठेवल्या कशा जातात, ह्याच्यावर काही ठोस उपाय का केले जात नाही? महिलांनी जर बघितलं, लैंगिक हत्याच्या ज्या घटना बघितल्या, त्याच्या हत्या बघितल्या, त्यापेक्षा हुंडाबळीच्या केसेस जास्त आहेत, मृत्युमुखी पडण्याच्या केसेस जास्त आहेत. 2021 मध्ये जे 172 गुन्हे दाखल करण्यात आले होते ते आज 2025 मध्ये 138 पर्यंत आपण त्या ठिकाणी आलेलो आहे. परंतु 138 गुन्हे देखील त्या ठिकाणी झाले नाही पाहिजे. हे पूर्णपणे त्या ठिकाणी प्रकार संपले पाहिजे. आणि जर का आपण सर्व सभागृहातले सदस्य त्या ठिकाणी ह्या जनजागृती मोहिमेमध्ये जर का उतरलो, आपण स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, तर निश्चितप्रमाणे हे समाजामध्ये होणारे प्रकार त्यामुळे संपूर्ण त्या ठिकाणी संपून जातील. आणि सरकारच्या माध्यमातून याची बैठक घेऊन त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं बैठक घेऊन उपाययोजना देखील करण्यात येईल. राज्यातील ऑटो रिक्षांचा वाढता सुळसुळाट लक्षात घेता राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्यातील नवीन रिक्षा परवाने हे स्थगित करण्यात आले. केंद्रीय वाहतूक मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळासोबत चर्चा करून एसओपी तयार केल्यानंतरच पुन्हा परवाने देण्याचा निर्णय होणार आहे. उपनगरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी, त्याबरोबरच काही बांगलादेशी घुसखोरांना देखील परवाने मिळाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यामध्ये आतापर्यंत सुमारे 14 लाख रिक्षा परवाने हे वाटप करण्यामध्ये आलेले आहेत. रिक्षाचे परवाने खुले केले गेले होते, परंतु अनेक संघटनांनी, रिक्षा असोसिएशननी मागणी केली होती की रिक्षांच्या संख्या जास्त झाल्या.